कालच या राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबरोबर मालमत्ता पत्रक 7/12 हाऊसिंग सोसायटीच्या नावाची नोंद करणं, त्याचबरोबर डीम कन्व्हेन्स नंतर रेव्हेन्यूकडे जाण्याची आवश्यकता नाही अशा प्रकारचा निर्णय आणि एनए टॅक्स जो अजूनही त्या ठिकाणी मागितला जातो माफ केल्यानंतर सुद्धा, तर तो विषय आणि ULC आरक्षित सदनिका अशा 4 विषयासंदर्भात अतिशय क्रांतिकारक अशा प्रकारचे निर्णय राज्य सरकारनं महसूल विभागानं या ठिकाणी घेतलेले आहेत. नोंदणीकृत सहकारी संस्थेला एक स्वतंत्र लीगल स्टेटस आहे आणि कन्व्हेन्स झाल्यानंतर सोसायट्यांना महसूल कार्यालयात पाठपुरावा करावा लागतो. यामध्ये पैसा व वेळही खर्च होतो आणि त्यामुळे डीम कन्व्हेन्स आपण बोलतो परंतु प्रत्यक्षात होत नाही. तर यासाठी नव्यानं कार्यपद्धती करण्याची विनंती केली, ज्यामध्ये सोसायटी डीम कन्व्हेन्स रजिस्टर करेल. नोंदणी अधिकाऱ्यांनी डीड नोंदणीकृत झाल्यानंतर ते नोंदणीकृत डीड ऑनलाईन पद्धतीनं महसूल कार्यालयाला पाठवावे. या कार्यालयाला ऑनलाईन डीड प्राप्त झाल्यानंतर त्यांनी मालमत्ता पत्रक किंवा 7/12 उतार्यावर हाऊसिंग सोसायटीची नोंद करावी. नवीन मालमत्ता पत्रक 7/12 उतारा ऑनलाईन सोसायटीला महसूल कार्यालयाने उपलब्ध करून द्यावा. महसूल कार्यालयाने सुनावणी वगैरे घेण्याची काहीही आवश्यकता नाही. तसेच सोसायटीने अशा प्रकारचा स्पष्ट शासन निर्णय या ठिकाणी काढावा. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा, अतिशय महत्त्वाचा आहे की जे इतर हक्क असतात त्या सदरामध्ये नोंद करण्याऐवजी ज्या प्रकरणात कायदेशीररित्या शक्य आहे तसे सोसायटीच्या मालकी हक्काचे स्पष्ट प्रतिबिंब महसूल अभिलेखात दिसले पाहिजे. प्रत्येक तहसील, तालुका, जिल्ह्यात वेगवेगळी पद्धत न ठेवता SOP म्हणजे स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर आपण तयार करावा. सोसायटीला फेरफार नोंदीसाठी गरज नसलेली कागदपत्र मागितली जातात, वारंवार फेऱ्या माराव्या लागतात. त्यामुळे ऑनलाईन फेरफार प्रक्रिया सहकारी गृहनिर्माण सोसायटीसाठी सुरू करावी. डीम कन्व्हेन्सच्या संदर्भामध्ये डीम कन्व्हेन्स आदेश निघाल्यानंतर महसूल अधिकाऱ्यांनी पुन्हा मालकी हक्काची सुनावणी घेण्याची आवश्यकता नाही, हे शासनाच्या माध्यमातून स्पष्ट झालं पाहिजे. तशा प्रकारच्या गाईडलाईन्स दिल्या गेल्या पाहिजेत. जे अधिकारी याचं पालन करणार नाहीत त्यांच्यावर कठोर कारवाईची तरतूद केली पाहिजे. प्रॉपर्टी कार्डवर नाव लावण्याची कालमर्यादासुद्धा निश्चित झाली पाहिजे. विषय तिसरा, एनए टॅक्स म्हणजे अकृषक कर. शासनाने रद्द केलेला अकृषक कर फक्त म्हाडाच नाही तर इतर प्राधिकरणांमार्फत सुद्धा वसूल केला जातो. त्यामुळे शासनाच्या कोणकोणत्या प्राधिकरणांमार्फत, विभागामार्फत, स्थानिक स्वराज्य संस्थांमार्फत वसूल केला जातो याचा पहिल्यांदा जिल्हानिहाय आढावा घेण्याची आवश्यकता आहे. चुकीच्या पद्धतीने वसूल केला जात असेल तर तो परत करण्याची तरतूद केली पाहिजे. जुन्या थकबाकीच्या बाबतीत सुद्धा अजून स्पष्टता नाही आहे, त्यामुळे त्याच्या बाबतीत स्पष्ट निर्णय होण्याची आवश्यकता आहे. यामधून म्हाडा आणि महसूल विभागात यांच्यामध्ये अधिकार क्षेत्रासंदर्भात वाद निर्माण होतात, तेही दूर करून हाऊसिंग सोसायट्यांना दिलासा देण्याची आवश्यकता होती. विषय क्रमांक 4, ULC आरक्षित सदनिका. ULC आरक्षित सदनिकेचा दर्जा, मालकी, वापर आणि हस्तांतरण याबाबत वेगवेगळे GR आहेत, तर एकच GR काढण्याची मागणी केली. यामुळे संपूर्ण सोसायटीच्या रिडेव्हलपमेंट प्रक्रियेला अडथळा येतो. आरक्षित सदनिकेचा प्रश्न निर्माण झाला तरी सोसायटीच्या इतर सभासदांना त्रास होता कामा नये याची तरतूद करण्याची आवश्यकता आहे, कारण त्यांचे हक्क आणि रिडेव्हलपमेंट राईटसुद्धा महत्त्वाचे आहेत. महसूल, गृहनिर्माण, नगरविकास, म्हाडा या विभागांचा संबंध येतो. यांच्यात कोणतीही एकवाक्यता नाही. त्यासाठी एखादा नोडल ऑफिसर
नेमावा अशी मागणी आहे. जुने ULC प्रकरणं खूप आहेत, त्याचा आढावा घेऊन ही सर्व प्रकरणं निकालात काढावी अशा प्रकारची मागणी केलेली आहे. आणि या 4 मागण्यांच्या बाबतीत सन्माननीय बावनकुळे साहेबांनी त्या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे, ज्याचा JR शासन निर्णय 2-4 दिवसात त्या ठिकाणी निघेल. एक म्हणजे इतर हक्कामध्ये सोसायटीचं नाव चढवलं जाईल. डीम कन्व्हेन्स झाल्यानंतर महसूलकडे त्या ठिकाणी सुनावणी घेण्याची आवश्यकता नाही किंवा टाईम बाय त्या डीम कन्व्हेन्सला त्यांनी शिक्कामोर्तब करण्याची आवश्यकता आहे. त्याचबरोबर NA टॅक्सची वसुली थांबवावी आणि चुकीच्या वसुली केल्या असतील तर त्यांचा परतावा देण्याबाबतसुद्धा निर्णय घेतला जाईल. आणि ULC संज्ञकांसाठी निश्चित कार्यपद्धती करून सर्व विभागांसाठी नोडल ऑफिसर याची नेमणूक करण्याचा निर्णय महसूल मंत्रालयानं सरकारनं या ठिकाणी घेतलेला आहे. आणि मला वाटतं स्वयंपुनर्विकासाच्या संदर्भात माझ्या दरेकर समितीने जो अहवाल राज्य सरकारकडे दिला होता, जो राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सरकार म्हणून स्वीकारला होता, त्याच्यामध्ये या सगळ्या मागण्या होत्या. त्या मागण्याच्या अनुषंगाने आता स्वयंपुनर्विकासाला गती त्या ठिकाणी प्राप्त होणार आहे. चांगला, अतिशय चांगला, सर्वात महत्त्वाचा प्रश्न विचारला जो माझ्याकडून राहून गेला, की मुंबईमध्ये स्वयंपुनर्विकासाला वेगवेगळे 18 शासन निर्णय सरकारने केलेत, परंतु आता ठाण्यात, पुण्यात जर त्या ठिकाणी स्वयंपुनर्विकास करायचा असेल तर UDCPR स्वयंपुनर्विकासाचा समावेश नाही. तर त्या संदर्भात सुद्धा नगरविकासचे सचिव त्या ठिकाणी होते. एक युनिफाईड जो आपला DCR आहे UDCPR, त्याच्यामध्ये स्वयंपुनर्विकासाचा अंतर्भाव करण्याबाबत नगरविकास विभागाला सूचना करून तोही निर्णय या ठिकाणी सरकार मार्गी लावणार आहे. नाही, ऑलरेडी स्वयंपुनर्विकासासाठी अनेक कर सवलती दिलेल्या आहेत, अनेक प्रकारचे इन्सेंटिव्ह दिलेले आहेत, प्रीमियममध्ये दिलेले आहेत. आणि दुसरा एक महत्त्वाचा 4% रिलॅक्सेशन व्याजदरात सेल्फ डेव्हलपमेंटला हाऊसिंग सोसायटीला द्यावं, त्याही संदर्भामध्ये संबंधित विभागाकडे त्या ठिकाणी फाईल मूव्ह करण्याचं बावनकुळे साहेबांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे 4% जर रिलीफ हाऊसिंग सोसायटीचा मिळाला तर 11-12% असणारं लोन 7-8% येईल आणि फिजिबिलिटी सेल्फ डेव्हलपमेंटची आणखी त्या ठिकाणी सक्षम होईल. एक गोष्ट आहे, मुंबईत याच्या संदर्भात दुसरं राज्य सरकार हा निर्णय घ्यायच्या तयारीत आहे. जिल्हा बँका ज्या होत्या त्याला तर 3री टर्म जी आहे ती अपात्र ठरत होती, मात्र आता पात्र केलं जाणार आहे. त्याचा सत्ताधारी विरोधक सगळ्यांनाच फायदा होईल. मात्र तसं काही आता आहे का सरकार खातं तसे? नाही, खरं म्हणजे त्यांनी काही वेगळं केलेलं नाही. सहकार हा विषय राज्य सरकारचा त्या ठिकाणी असतो. केंद्राचा कुठलाही कायदा स्वीकारणं न स्वीकारणं हा राज्य सरकारच्या अखत्यारीतला विषय असतो. नाबार्ड हे बँकिंग कंट्रोलिंग करतं. नाबार्ड या निवडणुका घेण्यासंदर्भात थेट गाईडलाईन देऊन त्या ठिकाणी ते लागू नसतं. नाबार्डच्या गाईडलाईन त्या ठिकाणी सरकारने स्वीकारल्या, केंद्र सरकारने जो कायदा केला तो स्वीकारला तर त्या ठिकाणी ते लागू होतं. आणि त्याच्यामुळे राज्यात अकोल्याला निर्णय झाला, यवतमाळला झाला आणि परवा नांदेड परभणीच्या ज्या निवडणुका झाल्या त्याही ठिकाणी काही ठिकाणी DDR जो निवडणूक अधिकारी होता त्यांनी डिस्क्वालिफाय केलं होतं. परंतु जॉईंट रजिस्ट्रारकडे अपील केल्यानंतर, उदाहरणार्थ प्रतापराव चिखलीकर नांदेडचे, तर त्यांना याच आधारे की राज्य शासनाने 1960च्या कायद्यात निवडणुकीची जे कायद्यात अंतर्भाव जी नियमावली आहे त्याच्यात बदल न करण्यानं जोपर्यंत सरकार बदल करत नाही तोपर्यंत ते लागू होत नसतं. आणि मला वाटतं तोच प्रकार सरकार आता त्या ठिकाणी आज जे मी काही ऐकतोय वाचतोय त्यातनं झालेला असावा. राहुल गांधी हे बऱ्याच वेळ पोलीस ठाण्यामध्ये बसले होते आणि पायलट जी फायरिंग झाली नंतर म्हणतो त्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यासाठी आक्रमक झाले. मला वाटतं राहुल गांधी परदेशात फिरायला गेले नसतील. ते पार्ट टाईम या देशामध्ये येतात कधीतरी 2-5 दिवसासाठी आणि स्वतःचं तर आता स्ट्रक्चर नाही, पक्षाचं खाली ग्राउंडला काँग्रेस राहिलेलं नाही. मग आयजीच्या जीवावर बायजी उदार, विद्यार्थ्यांचं आंदोलन चाललंय त्या आंदोलनावर स्वार होऊन आपली राजकीय पोळी भासता येते का?
हा केविलवाना दुर्दैवी प्रयत्न राहुल गांधी करताना दिसत आहेत. कारण पहिला त्यांचा प्रयत्न फेल गेला. त्यांना वाटलं जंतर मंतरच्या आंदोलनाने आपल्याला चांगलं त्या ठिकाणी संधी मिळाली, पण सरकारने कुठलाही प्रतिष्ठेचा अहंकाराचा विषय न करता प्रधान यांचा राजीनामा घेतला. त्याच्यामुळे यांच्या अपेक्षा ज्या होतं की ते वातावरण खराब व्हावं, ती त्यांच्या अपेक्षा फोल ठरल्या, त्यांच्या अपेक्षावर विरजण पडलं. आता पुन्हा यातून प्रयत्न त्या ठिकाणी करतायत. FIR दाखल करण्याची आवश्यकता असेल, योग्य असेल तर त्या ठिकाणी संबंधित अथॉरिटी ते करेल. परंतु राहुल गांधी त्यानिमित्तानं रस्त्यावर आले, AC राजकारणातनं किंवा परदेशांच्या फेरफटक्यातनं, हेही नसे थोडके. नाही, उद्या पुण्यात त्यांचा छत्रपती गुंज कार्यक्रम आहे, त्याला परवानगी दिली पोलीस प्रशासनानं, पण 30 अटी घातलेल्या आहेत आणि त्यात जाचं काय तसा आरोप काँग्रेसनं केला. नाही, मला वाटतं आपण सगळ्या अटी आतापर्यंतच्या सगळ्या नेत्यांच्या घालल्या तर वेगळ्या अटी काहीच नाही आहेत. कुठल्याही प्रिकॉशनरी मेजर्ससाठी सरकारचे पोलिसांचे ज्या काही अटी शर्ती असतात त्याच त्याच्यामध्ये आहेत. वेगळी कुठली त्याच्यात स्पेशल अट घातले असं मला वाटत नाही, घालायचं काही कारण नाही आहे. फक्त त्या ठिकाणी लॉ अँड ऑर्डर सुरक्षित राहावी याची जर सरकार काळजी घेत असेल तर त्याचं आपण स्वागत केलं पाहिजे. काँग्रेस नेते म्हणतात सरकार घाबरतंय राहुल गांधींना. खूप घाबरतोय. आता यांची एवढी ताकद वाढली की आता त्यांना घाबरण्याशिवाय आम्हाला पर्याय नाही. घाबरण्यासाठी पहिली स्वतःची ताकद उभी करा. तुमचे पक्ष रसातळाला चाललेत, शिवसेना असेल, काँग्रेस असेल, आणि जनतेच्या मनातनं आपण पहिले उतरलेला ती प्रतिमा तयार करा. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर त्या ठिकाणी तुम्ही स्वार नका हो, स्वतःचं काहीतरी त्या ठिकाणी करा. विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आणि केंद्र सरकार आमचं सक्षम आहे. युवा आणि विद्यार्थ्यांच्या बाबतीतच्या संवेदना मोदी साहेबांच्या देशवासियांनी पाहिलेल्या आहेत. पुण्यामधून एक व्हिडिओ खरं तर व्हायरल झाला. अंगणवाडी मधल्या धान्यासंदर्भात जे निकृष्ट पुरवठा केला जातो त्याचा एक व्हिडिओ खरं तर तिथल्या एका अंगणवाडी सेविकेकडनं इंस्टाग्रामवर टाकण्यात आला. त्यानंतर तिच्यावर कारवाई देखील करण्यात आली होती, निलंबन देखील करण्यात आलं होतं, असे प्रकार समोर. पण निलंबन आता मागे घेतलंय, परंतु कारवाई अशाच अँगलला झालेली की तो व्हिडिओ व्हायरल झाला यासंदर्भात. ना, मला वाटतं प्रश्न गंभीर आहे. अशा प्रकारे कारवाई करण्याची, घाई करण्याची आवश्यकता नव्हती. परंतु मला वाटतं सरकारने आता निलंबन रद्द केलेलं आहे आणि त्याच्यामुळे तो प्रश्न त्या ठिकाणी निकाली निघालेला आहे. परंतु तिने जी वस्तुस्थिती मांडली त्याची दखल घेऊन दुरुस्तीची आवश्यकता ती केली जाईल. असं वाटत नाही का भाऊ की अशा प्रकरणांमध्ये शासकीय यंत्रणा प्रोटोकॉल फॉलो केले जात नाहीये, कर्मचाऱ्यांनी आणि वरिष्ठ सोशल मीडियावरती अशा प्रकारचे व्हिडिओ टाकले जात आहेत? नाही, मला वाटतं अनेक कर्तबगार अधिकारी आहेत, अनेक कर्तबगार कर्मचारी आहेत. अगदी छोटा शिपाई पण एक वेगळे कामाची छबी पण उठवून उमटवलेली आपल्याला पाहायला मिळेल. परंतु आज मार्केटिंग व्हायला लागलं आहे आणि जेव्हा तुम्ही केलेल्या कर्तृत्वाचं, कामाचं जास्त मार्केटिंग करता तेव्हा त्यातलं तुमचं कर्तृत्व हळूहळू कमी होतं. मला वाटतं मार्केटिंग न करता आपल्याला त्या ठिकाणी चांगलं काम करता येईल. परंतु अगदी चांगलं काम करताना अगदी बेडरूमपर्यंत, किचनपर्यंत, बाथरूमपर्यंत कॅमेरा घेऊन जायची काहीच आवश्यकता नाही आहे. त्यामुळे प्रोटोकॉल जो असतो प्रत्येकाने आपल्या मर्यादेत त्या ठिकाणी पाळला पाहिजे. नाही तर कधी कधी काय होतं, काम कमी प्रसिद्धी जास्त असं न होता काम जास्त त्या ठिकाणी व्हायला पाहिजे आणि प्रसिद्धी आपसूक होत असते. या राज्यामध्ये अनेक कर्तबगार अधिकारी आहेत ज्यांनी शहराचा चेहरा मोहरा बदलला, ज्यांनी ग्रामीण भागामध्ये विशेष काम केलं. असे अनेक मी नावं सांगेन. त्यांची नावं आज लोक काढतात. ते कधी मीडियात नव्हते, ते कधी TV वर आले नव्हते, प्रसिद्धीच्या झोतात कधी येण्याचा त्यांनी प्रयत्न केला नाही. याला जोडून विचारतो कारण उद्या पुण्यामध्ये राहुल गांधी येणार आहेत आणि एक व्हिडिओ भाजप मुंबईने पोस्ट केलेला आहे की इन्फ्लुएन्सरला या ठिकाणी गर्दी जमवण्यासाठी 25,000 रुपये दिले जातात. मला वाटतं मी मगाशी म्हटलो ना, आईजीच्या जीवावर बाईजी उदार, तसं विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर स्वार होण्याची संधी राजकीय मिळाली. या गोष्टीत आता हे सगळे रमलेले आहेत आणि मग गर्दी झाली पाहिजे. मग आता इन्फ्लुअन्स करा, इतर लोकांना पैशाचं काही प्रलोभन आमिष द्या, साम दाम दंड करून गर्दी दिसली पाहिजे, हा त्यांचा अट्टाहास आहे. परंतु मला वाटतं अशा पद्धतीनं त्यांना काही साध्य होणार नाही. युवकांसाठी, विद्यार्थ्यांसाठी प्रामाणिक काम करा. तुम्ही त्यांच्या आंदोलनावर स्वार होण्यापेक्षा तुम्ही विद्यार्थ्यांसाठी, युवकांसाठी काय दिशादर्शक करताय हे युवक पाहत आहेत. युवक खूप सजग आहेत, समजदार आहेत.
आणि त्याच्यामुळे त्यांना कुणालाही आपल्याला हवं तसं वळवता येणार नाही. अभिजित देवके म्हणतात की भाजपची जी गुंडगिरी आहे ती येत्या काळामध्ये आम्ही संपू. जयपूरमध्ये मारहाण झालेले सीजेपीच्या आशुतोष रांका यांना. नाही, मला वाटतं गुंडगिरी कुणीच करता कामा नये. गुंडगिरीला कुठलंच सरकार समर्थन देत नाही. त्या पद्धतीनं ना राजस्थानचं देणार ना केंद्राचं सरकारचं देणार. आता गोष्ट का कशात ना झाली त्याची माहिती घेऊनच नेमकं काय झालं यावर आपल्याला भाष्य करता येईल. मला नेमकं तिथे काय झाला प्रकार त्याची माहिती नाही. सुदैवानं मी आता जयपूरला पण उद्या परवा जाणार आहे का तिथल्या महानगरपालिकेची जबाबदारी माझ्यावर भारतीय जनता पार्टीने इकडचा बावनकुळे साहेब जे प्रभारी आहेत त्यांनी दिलेली आहे. त्याच्यामुळे जयपूरला जाऊन उद्या माहिती घेतो आणि आणखी तुमच्याशी बोलतो. याला जोडून विचारतो भाऊ, कारण जे ग्रामस्थ आहेत त्यांचं म्हणणं होतं, त्यांनी आशुतोष रांकाला अडवलं. त्यांचं म्हणणं आहे की शाळेमध्ये तुम्ही राजकारण येऊ नका. एकीकडे जितके महाराष्ट्रातील वेगवेगळ्या शाळांमध्ये भेट देत आहेत अशाच प्रकारे आशुतोष रांका देखील भेट द्यायला गेले होते. मात्र ग्रामस्थांनी त्यांची वाट अडवली. आता तितके म्हणतात की गुंडगिरी ग्रामस्थांची नाही तर भाजपची आहे. नाही, मला वाटतं की अतिशय ग्रामस्थांनी चांगला निर्णय घेतला. कारण शाळा शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रात राजकारण येता कामा नये. अनेक मोठ्या शाळा उभ्या राहिल्या, कॉलेजेस त्या ठिकाणी उभी राहिली, परंतु राजकारण नव्हतं. आपल्याला आठवत असेल महाविद्यालयीन निवडणुका आपण बंद केल्या कारण गुंडगिरी होत होती, राजकारण होत होतं. आणि ज्या वयात विद्यार्थ्यांनी शिकायचं असतं त्या वयात राजकारणाच्या जर त्या ठिकाणी मागे गेले तर त्यांचं शिक्षण आणि भविष्यावर मर्यादा येतात. आणि त्याच्यामुळं मला या ठिकाणी वाटतं आहे की प्रश्न मांडले पाहिजेत, परंतु त्या प्रश्नांसाठी असणारी शिक्षण व्यवस्था. आता एखाद्या संस्थेमध्ये तुम्ही विनापरवानी घुसणार, तिथल्या गोष्टी काही दाखवणार, तर मला वाटतं तुम्ही अथॉरिटी आहेत त्या अथॉरिटींकडे तक्रार करा, बाबा इथे ही अव्यवस्था आहे, आपण ती करायला लावू. परंतु तुमचा उद्देश तो विषय सुटणं असला पाहिजे. तुमचा विषय त्याचं प्रदर्शन करून आपलं राजकारण करायचं जेव्हा होतो तेव्हा ग्रामस्थ अडवायला लागतात. सुनेत्रा पवारांच्या अध्यक्षपदावरून जी नोटीस त्यांना बजावण्यात आली त्यावरून नाना पटोलेंनी भाजपवर टीका केली. सुनेत्रा पवारांच्या पक्षात भाजपचे हस्तक आहे, काही स्लीपर सेल्स आहेत आणि खरं तर त्यामुळेच हे सगळं घडतंय असं त्यांचं म्हणणं. मला वाटतं नाना पटोले किंवा काँग्रेसचे नेते आपल्या पक्षापेक्षा दुसऱ्याच पक्षांची काळजी करत आहेत. मला वाटतं स्वतःच्या पक्षाची काळजी करा ना. सुनेत्रा वहिनी सक्षम आहेत आणि नक्कीच NDAचा घटक पक्ष म्हणून सुनेत्रा वहिनींच्या बाजूनं ताकदीनं आम्ही त्या ठिकाणी NDA आघाडी म्हणून आहोत. हा हस्तक्षेप म्हणत नाही. त्या ठिकाणी सुनेत्रा वहिनींसाठी जी मदत सहकार्य ताकद लागेल ती होय भाजप ताकदीनं करतो. हा हस्तक्षेप नाही, तर त्यांच्यासाठी त्या ठिकाणी मदतीचा हातच असतो हे समजून घेण्याची आवश्यकता आहे. नानांनी मला वाटतं त्यांची काळजी करण्यापेक्षा इतरात काय चाललं याच्यात नाक खुपसण्यापेक्षा आपल्या पक्षाची जास्त चिंता केलेली पक्षासाठी आणि त्यांच्यासाठी पण हिताची राहील. राहुल गांधी पुण्यामध्ये येतात आहे आणि रोहित पवार बॅनर लावतात. त्यांचे जे बॅनर चर्चेचा विषय ठरतात. बेगाना शादी में अब्दुल्ला दिवाना असं यांचं सुरू आहे. त्याच्यामुळं लग्न कोणाचं, नाचतंय कोण. आता रोहित पवार तुम्हाला माहीत आहे बातम्यांमध्ये राहण्यासाठी काहीतरी त्यांना करावं लागतं आणि त्याच्यामुळे अशा संधी सोडतील तर ते रोहित पवार कसले. काँग्रेसमध्ये त्याच्यामुळे मला वाटतं काँग्रेसमध्ये जातील, 100% जातील. पवार साहेबांना सोडतील. हो हो, ते आता पवारसाहेबांपेक्षा मोठे झालेत ना. आता पवारसाहेबांच्या आवाक्यात रोहित पवार राहिलेले नाही आहेत. रोहित पवार आता मोठे प्रगल्भ नेते जे ज्येष्ठ असतात, बुजुर्ग असतात, त्या पंक्तीत जाऊन बसलेले आहेत. हो, जयपूरची जबाबदारी तुमच्यावर दिली असंच कळतं, जयपूर महापालिकेची. त्यासाठी अभिनंदन. पण मुंबई महापालिकेचं काय? सातत्यानं मुंबई महापालिकेमध्ये सत्ताधाऱ्यांमध्ये अंतर्गत वाद दिसत आहेत असं कळतं. तुम्हाला सगळ्यांच्या प्रयत्नांनी सत्ता आली, मात्र अंतर्गत वादामुळे कुठेतरी महापालिकेत जास्त चर्चेत येते असं वाटतं. नाही, आपलं म्हणणं खरं वाद नाही आहेत, मतांतर या ठिकाणी नक्कीच दिसत आहेत. परंतु या ठिकाणी माननीय देवेंद्रजींसारखं या राज्याचं नेतृत्व आहे. तुम्ही बघाल मतभेद झाले, विषय आले, पण तात्काळ त्या विषयाचं निकाली काढण्याचं काम झालेलं आहे. जे विषय जनहिताचे नाहीत ती ताबडतोब थांबवलेले आहेत. आता तुम्ही सोशल मीडियाचा विषय होता, आपण बघाल स्टँडिंगला नॉट टेकन झाला. त्याच्यामुळं जे लोकांना आवडत नाही, जे जनतेच्या हिताचं नाही, जिथे पैसा खर्च करणं आवश्यक नाही, ती कामं त्या ठिकाणी होणार नाहीत.
कारण देवेंद्रजींचं बारीक लक्ष आहे आणि जेव्हा जास्त अति होईल तेव्हा देवेंद्रजी आणखी काय त्या ठिकाणी करायचं तोही निर्णय त्या ठिकाणी घेतील. नाशिकमध्ये 900 रोडवरती रस्ता खचलाय आणि 10 फूट इतका रस्ता खचलाय. बरेचसे आरोप येतात नाशिकमध्ये खड्डे सुद्धा आहे. संजय राऊत यांनी पण त्या ठिकाणी दौरा केला होता. सरकारवर आरोप करतात. ना आता संजय राऊत सरकारची काय स्तुती सुमनं उधळणार का सरकारवर? आता खड्डे त्या ठिकाणी पडतायत ही वस्तुस्थिती आहे. कामं मोठ्या प्रमाणावर चालू आहेत. MGLचे जे गॅसले एकाच वेळेला सगळे त्या लाईनसाठी रस्ते खोदलेत, मी माहिती घेतली. परंतु आता गिरीश महाजन पालकमंत्री झालेले आहेत. स्वतः राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक नाशिकच्या घेतली. मला वाटतं येणाऱ्या काही दिवसामध्ये या सगळ्या गोष्टी स्ट्रीमलाईन होतील यावर माझा पूर्ण विश्वास आहे. गिरीश महाजन स्वतःला नाशिकचे मुख्यमंत्री समजतायत असं आज पृथ्वीराज चव्हाण म्हटले, माजी मुख्यमंत्री नाशिक दौऱ्यावर होते पालकमंत्री झाल्यापासून. आता पृथ्वीराज चव्हाण स्वतःला काय समजत आहेत हे महत्त्वाचं आहे त्या ठिकाणी. आता पालकमंत्री आता जिल्ह्याच्या मुख्यमंत्र्यासारखाच असतो. त्याच्यामुळे जिल्ह्याचं पालकत्व असतं. जसं राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे राज्याचं पालकत्व असतो तसं पालकमंत्री या कन्सेप्ट त्या जिल्ह्याचं दायित्व नेतृत्व पालकमंत्री घेत असतो. परंतु त्यांनी उपरोधिकपणे त्या ठिकाणी टीका केली. ठीक आहे, आता त्यांच्याकडून दुसऱ्या अपेक्षा काय करणार, पण गिरीश भाऊ दाखवून देतील की त्या ठिकाणी पालकमंत्री म्हणून योग्य पद्धतीनं काम झालेलं आपल्याला त्या ठिकाणी दिसेल आणि चांगल्या प्रकारचं काम नाशिकला निश्चितपणे होईल. पृथ्वीराज चव्हाण यांनी आज मोठा गौप्यस्फोट केला. पृथ्वीराज चव्हाण म्हणतात की खरं तर महाविकास आघाडीचा प्रस्ताव 2014 आला होता, पण मी हा प्रस्ताव नाकारला. पण 2019ला माझ्याच प्रयत्नांमुळे तो स्वीकारला सुद्धा गेला. किती मोठा वक्तव्य, कारण फडणवीसांनी आधीच सांगितलं होतं की काहीतरी उद्धव ठाकरे यांच्याकडून महायुतीमध्ये काहीतरी धुसफूस सुरू आहे. उद्धव ठाकरेंचा असली चेहरा या पृथ्वीराज चव्हाण यांच्या गौप्यस्फोटामुळे आज त्या ठिकाणी उघड झाला आहे, लोकांसमोर आलेला आहे. बाळासाहेबांचा हिंदुत्वाचा विचार म्हणून त्या ठिकाणी भूमिका घेणारी शिवसेना त्याच वेळेला त्या ठिकाणी काँग्रेससोबत हातमिळवणी करत होती, किंबहुना प्रस्ताव दिल्लीकडे पाठवला होता. त्यामुळे उद्धवजी ठाकरेंनी आता नाकाने कांदे सोलण्याची आवश्यकता नाही. ज्या बाळासाहेब ठाकरेंनी सांगितलं होतं की काँग्रेसची हातमिळवणी करण्याची वेळ आली तर मी शिवसेना नावाचं दुकान बंद करीन, मग बाळासाहेबांचा विचार आपण कुठे ठेवला? त्याच्यामुळं मला वाटतं उशिरा का होईना पृथ्वीराज चव्हाणांनी गौप्यस्फोट केला. त्यानिमित्तानं वस्तुस्थिती पुढं आलेली आहे की हे सगळं साटेलोटे पूर्वीपासून होतं. याचं एकमेव कारण होतं की या राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांसारखं एक नेतृत्व अतिशय कणखरपणे पुढं येत होतं आणि त्यांना आवरणं आता एकट्या दुकट्याचं काम नाही, एका पक्षाचं काम नाही. म्हणून त्यांनी अशा प्रकारची मोठ त्या ठिकाणी बांधली होती, जी आता त्यांनी आपल्या वक्तव्यातनं उघड केलेली. महाराष्ट्रामध्ये साखरेचे दर आता वाढलेले आहेत. सणासुदीचे दिवस सुरू होत असताना एकंदरीतच महाराष्ट्रीय नागरिकांना मोठा झटका मानला जातोय. कशा प्रकारे त्याच्यावर नियंत्रण आणता येऊ शकतं? नाही, नक्कीच या संदर्भामध्ये सरकार विचार करेल. साखरेचे दर त्या ठिकाणी इम्पोर्ट एक्सपोर्टशी संबंधित असतात, उत्पादनाशी संबंधित असतात, परंतु नियंत्रित करण्याची जबाबदारी सरकारची आहे. मला वाटतं सरकार याची दखल घेऊन सणासुदीच्या वेळेला योग्य दर ग्राहकांसाठी असतील याची काळजी घेतील. किंबहुना मी स्वतः राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी या संदर्भात त्या ठिकाणी सणावारीचा दिलासा ग्राहकांना द्यावा अशी सुद्धा विनंती आणि मागणी करेल. दुसरा एक झटका की सुट्टा खाद्यतेल त्याच्या विक्रीवरती एफडीएने बंदी आणलेली आहे आणि आधीच युद्धजन्य परिस्थितीमुळे खाद्यतेलाचे दर महाग गेले होते. त्यात आणखी दर आता वाढण्याची शक्यता आहे, कारण सुट्टे खाद्यतेल जर विक्रीवरती बंदी आल्यामुळे पॅकेजिंग जे तेल आहे त्याचे दर वाढू शकतात. ग्राहकांना मोठा फटका बसेल. नाही, मला वाटतं त्याच्या मागची भावना आहे की भेसळ होऊ नये. जर सुटं तेल भेसळमुक्त असेल आणि रास्त दरात असेल तर मला वाटतं काही कारण नाही आहे. परंतु त्या ठिकाणी जर अशा प्रकारची भाववाढ होणार असेल आणि जर ग्राहकांची गैरसोय होणार असेल तर सरकार या संदर्भात त्या ठिकाणी भूमिका घेईल. परंतु त्या ठिकाणी भेसळमुक्त जर त्या ठिकाणी तेल किंवा वस्तू FDA करत असेल तर
तर त्याचं स्वागतच झालं पाहिजे. भाऊ, शक्तीपीठ महामार्गाच्या संदर्भात विरोध पाहायला मिळतोय. सांगलीमध्ये खरं तर विरोधक एकवटले आणि जयंत पाटील असतील किंवा सगळेच विरोधी पक्षाच्या लोकांनी त्या ठिकाणी एक आंदोलन सुद्धा केलं. जयंत पाटील असं म्हणतात की सरकारच्या योजनेमध्ये पैसे नाहीत तरी सुद्धा बाहेरून पैसे काढून हे सरकार रस्ते बनवते, अशा प्रकारची टीका त्यांनी केली. आता जयंत पाटील आतल्या मनाने बोलतायत, त्यांचा आतला आवाज की आपलं वर तोंड देखले बोलतायत. त्यांचा अर्थमंत्री म्हणून नाव चर्चेत येतं, चर्चा होत आहेत, ते त्या ठिकाणी सत्तेत जातील अशी चर्चा होती. तर नेमकं जयंत पाटलांचं काय दाखवण्यासाठी आहे आंदोलन की बोलायचं म्हणून बोललेत? त्याच्यामुळे आता त्यांच्या बोलण्याला पण जनता सिरियस घेणार नाही असं मला वाटतंय. आणि आंदोलनाच्या बाबतीत अनेकदा राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी त्या महामार्गासंदर्भात भूमिका मांडले. हे त्या परिसराच्या विकासासाठी मोठं दालन उघड करणारा हा महामार्ग आहे. अनेकदा बैठका झाल्यात. शेतकऱ्यांच्या शेवटच्या शेतकऱ्यांपर्यंत त्यांचं समाधान करण्याची भूमिका सरकारची आहे आणि सरकार ते करील. तुमच्याकडनं जयंत पाटलांचा उल्लेख अर्थमंत्री होऊ शकतात अशा प्रकारचा आता उल्लेख तुम्ही म्हणजे अशी चर्चा आहे असं तुम्ही आता म्हणाला. नाही, माझ्या हातात एवढं जर असतं, मी बोलल्याने होत असतं. अशी चर्चा तुमच्या माध्यमात असते, त्याचा आधार घेऊन. म्हणजे ते अशा प्रकारे येतील जातील अशी चर्चा असते, त्या आधारे बोललो. आणि आपण देवेंद्रजी आज अर्थमंत्री म्हणून महाराष्ट्राचा आर्थिक समतोल कसा साधताय आपण बघताय. त्यामुळे तूर्त तरी का अर्थमंत्री कोणाला देण्याचा विचार असावा किंवा जाईल असं मला वाटत नाही. भाऊ, एक शेवटचा प्रश्न घेतो. बॉलिवूड अभिनेत्री श्वेता तिवारींनी मध्यंतरी तुकाराम मुंढेंना एक जुराचा व्हिडिओ पोस्ट केलेला होता. मात्र त्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे काही कार्यकर्ते आहेत ते एकंदरीत मराठी अमराठी वाद निर्माण करून ट्रोल करताना बाहेर आणलेला. तर श्वेता तिवारींनी थेट पोस्ट करून राज ठाकरेंना सवाल उपस्थित केलेला आहे की अशा प्रकारे आपले कार्यकर्ते एका महिलेचा सन्मान करतात का? अशा प्रकारे ट्रोल करणं कितपत योग्य आहे? नाही, मला वाटतं नॉन इश्यू करण्यात काय अर्थ नाही आहे. मराठीचा सन्मान तर झालाच पाहिजे, त्याच्यात दुमत असायचं अजिबात कारण नाही आहे. परंतु केवळ इश्यू करून राजकारण करण्यापेक्षा मला वाटतं रचनात्मक आणि सकारात्मक काम करण्याची काही पक्षांना आवश्यकता आहे. सोशल मीडियामध्ये वात्रटपणे त्या ठिकाणी पोस्टिंग करणं किंवा त्या ठिकाणी वादविवाद निर्माण होईल आणि सामाजिक तेढ निर्माण होईल असंही कुणी करता कामा नये. कारण महाराष्ट्र हा एक वेगळ्या संस्कृतीत वावरणारा महाराष्ट्र आहे आणि त्याच्यामुळे मला वाटतं अशा प्रकारच्या गोष्टी न होतील तितक्या चांगल्या आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.